मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट, खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन। एका आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळाकडून 4,500 रुपये खर्च। राज्यात भाजपला पुन्हा नंबर 1 बनवा, फडणवीसांच्या नेत्यांना सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारींचं वाटप। शिवसेना मंत्र्यांवर स्थानिकची विशेष जबाबदारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, शिंदेंचा मंत्र्यांना कानमंत्र। अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा, निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या। एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश, सूत्रांची माहिती। तर बैठकीनंतर अजितदादांची शिंदेंसोबत दालनात चर्चा। ज्याला कुणाला निधीवर वॉच ठेवायचा आहे त्यांचं स्वागत, शिंदेंनी निधी वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं उत्तर। अजित पवार माळेगाव कारखान्यावर सत्ता कायम ठेवणार, अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीवर, तर चंद्रराव कावरेंच्या सहकार बचाव पॅनलचे फक्त 4 उमेदवार आघाडीवर। राष्ट्रवादीतील देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहितेंसह सुनील टिंगरे, यशवंत माने आणि बाळासाहेब आजबे नाराज, पक्षातील बैठकीत बोलावलं जात नसल्याची खंत, सूत्रांची माहिती। उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, अंबानी आणि फडणवीसांची रात्री तासभर चर्चा, दोघांची 15 दिवसात दुसरी भेट। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेधा कुलकर्णींविरोधात बॅनरबाजी, कोथरूडची बाई अशा आशयाचे बॅनर्स, पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या विषयावरून बॅनरबाजी। आगामी पालिका निवडणुका एकत्रच लढायच्या, महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि शरद पवारांचे सूर जुळले, 1ली ते 4थी हिंदी सक्ती नसावी, 5वीपासून हिंदी भाषा अभ्यासात असावी, शरद पवारांसह अजितदादांची भूमिका। राज्यात कोरोनाच्या 25 नव्या रुग्णांची नोंद, सध्या सक्रिय रुग्णसंख्या 256 वर, राज्यातील सर्व रुग्णांना सतर्क राहण्याचे निर्देश। भंडाऱ्याची उधळण करत जेजुरी नगरीमध्ये माऊलींच्या पालखीचं स्वागत, सदानंदाच्या जयघोषामध्ये वारकऱ्यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं, तर तुकोबारायांच्या पालखीचा वरवंडमधील विठ्ठल मंदिरात विसावा। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 48 शिक्षकांचा बनावट आयडी तयार करणार संस्थाचालक अटकेत, अंजीकर शांतिनिकेतनच्या ओंकार अंजकरला अटक करण्यात आली। नंदुरबारमधील वारकऱ्यांसाठी 100 बसेस पंढरपूरला जाणार, नंदुरबारपासून थेट पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध होणार असल्यानं वारकऱ्यांना मोठा दिलासा। 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ, रेल्वेचा लांबचा प्रवास महागणार, तूर्त लोकलचे तिकीट आणि पास जैसे थे। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून ड्रोनद्वारे मका पिकावर फवारणी, ड्रोन फवारणीमुळे पैसा, वेळ आणि पाण्याची बचत होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती। पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो, धरणामधून नदीपात्रामध्ये 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरामध्ये पाणी ओसरलं, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी, आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट, प्रशासन अलर्ट मोडवर। राज्यात 8 ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार, दुर्गम भागामध्ये हवाई संपर्क आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना। आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी, मुंबई, सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यात ग्रीन अलर्ट। भालाफेकपटू नीरज चोप्रानं एका आठवड्यात पटकावलं दुसरं सुवर्णपदक, 85.29 मीटरच्या थ्रोसह ओस्टावा गोल्डन स्पाइक स्पर्धेचा विजेता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।